मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय राजमार्ग की अगर हम बात करें तो यहाँ पर महाराष्ट्र और गुजरात से आने वाले वाहनों की लगातार जिस तरीके से टोल टैक्स की वसूली के नाम पर घोटाले की खबर सामने आई है, उससे ये कयास लगाया जा रहा है कि साल भर में हुए करोड़ों रुपए के इस घोटाले का अब खुलासा हुआ है। आपको बता दें कि मुंबई अहमदाबाद राजमार्ग पर लगातार जिस तरह से भारी वाहनों के कर वसूलने के मामले सामने आए हैं, उससे लोगों में एक बड़ी खबर सामने निकल कर आ रही है कि राजमार्ग पर महाराष्ट्र और गुजरात की सीमा पर स्थित महाराष्ट्र के दापचारी में सीमा शुल्क विभाग को रोजाना लाखों रुपए का चूना लगाने का चौंकाने वाला खुलासा हुआ है। महाराष्ट्र में प्रवेश करने वाले ओवरलोड भारी वाहनों को सीमा शुल्क और जुर्माना न देना पड़े, इसके लिए दादरा नगर हवेली से आने वाले भारी मालवाहक वाहन द्वारा वैकल्पिक रास्तों का इस्तेमाल किया जा रहा है। उधना सायवान कासा मार्ग का उपयोग देर रात को किया जा रहा है, जिससे सैकड़ों भारी वाहन रोजाना सीमा शुल्क विभाग को लाखों रुपए का नुकसान पहुंचा रहे हैं। देर रात को स्थानीय लोगों ने सड़कों की खराब हालात का हवाला देते हुए 40 से अधिक भारी वाहनों को रोक लिया। चौंकाने वाली बात यह है कि कुछ दलाल वाहन चालकों से वैकल्पिक रास्तों के जरिए ओवरलोड वाहनों को ले जाकर जांच नाके से बचने के लिए प्रति वाहन 3,000 रुपए से 10,000 रुपए तक वसूल रहे हैं। यह खुलासा वाहन चालकों ने किया है। इससे दापचारी के महाराष्ट्र सीमा शुल्क विभाग के जांच नाके को हर महीने करोड़ों रुपए का नुकसान हो रहा है। तर इकडनं कुणी गाडी टाकायला लावली? काय पैसे घेतले का? पैसे घेतले का? पैसे दिले किती? 3,000. तिने कुणाला दिले? ह्यांना का? बरोबर आहे तुम्ही पैसे घेतलेत ना? पैसे घेतले? नाही, पैसे मी नाही घेतले. माझे खरा बोल तोंडाने बोलतोय। कोण गेला? कोण माणूस होता सोबत आलेला, कुठे गेला काय माहिती. खरं बोल. खानबाईंनी पैसे घेतलेले घ्यायचा, रस्ता खराब आमच्या करायचा का? घेतले ना पैसे सगळं एक गाडीकडनं? एक गाडीचे 3,000 बरोबर ना? 3 घेतले का जास्त खरं घेतले? बोलतो ना? खरं बोलतो ना? खरंच बोलतो. आता धुंदलवाडी ते उद्वार रोडवरती उपस्थित आहे। या ठिकाणी सकाळी आम्ही जवळजवळ 35 गाड्या थांबवल्या होत्या। ती रात्रीपासून आमची मोहीम चालू होती। पोलीस आले, त्याच्यानंतर त्यांच्यावर कार्यवाही झाली। कार्यवाहीसाठी नेत असताना आम्हाला खूप गडबड करावी लागली। त्यांचे दलाल हे प्रत्येक ठिकाणी टपून होते, प्रत्येक गाडी पळवण्याचे प्रयत्न झाले आणि अशा प्रयत्नामध्ये काही प्रयत्नामध्ये ते सफलही झाले। आमच्या हातातून भरपूर सगळ्या काही जी काही वाहनं आहेत ती निसटून गेली, कारण की दलाल हे तिथे उपस्थित होते आणि या दलालांना एवढी जर का ताकद आहे याचा अर्थ त्यांच्यावरती कोणाचा तरी नक्कीच मोठ्या माणसांचा हात असेल। तर माझी या दलालांची आम्हाला पाठलागसुद्धा केला। एका स्कॉर्पिओ कार होती, मी आणि माझ्या बाईकवरती होतो आम्हाला त्यांनी पाठलागसुद्धा करून धमकावण्याचा प्रयत्न केला। तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि यातून मी एवढंच सांगेन की या दलालांवरती आणि जे काही याच्यामध्ये सपोर्ट करत आहेत त्या सगळ्यांवरती या रोडची म्हणजे या सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, तसंच कर चुकवणे किंवा कर पळवणे या गोष्टीची सुद्धा नोंदणी व्हावी एवढी माझ्या सगळ्या गावाकडून विनंती आहे। आत्ताच्या सद्यस्थितीला आमचं एकही छोटं वाहनसुद्धा जाण्यासाठी आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो आहे। म्हणजे आम्ही नेमकं रस्त्याच्या खड्ड्यातून चाललो आहे की खड्ड्यामधल्या रस्त्यातून चालतो आहे हे काय समजत नाही आहे। तर ही जी काही परिस्थिती आहे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि जर या गाड्या किंवा ही दलाली हे ओव्हरलोडच्या गाड्या थांबल्या नाहीत तर यानंतर जे काही घडेल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही। याची जी काही जबाबदारी राहील ती सगळी प्रशासनाची राहील, असं आज मी तुमच्यासमोर जाहीर करत आहे।